अगदी पहिला क्रमांक पाहिला तर स्वतः कर्णधार जर्सी क्रमांक 17 घालून सागर आणि शेवटला जर पाहिला तर सँडी दिवेकर जर्सी क्रमांक 12. हा 12 क्रमांक म्हटल्यानंतर युवराज सिंगची आठवण येते. आता मात्र युवराज सिंग नेहमी लेफ्ट हँड बॅट्समन होते, रायटी बॅट्समन जे होते सँडी दिवेकर आहेत. सलामीवीर जोडी मात्र नवीवाडी या संघाची मैदानामध्ये दाखल करायची आहे. हॅलो, आज आपल्या सोबत जो या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली या मुलांबरोबर जवळजवळ भरपूर वेळा फिरलेले आहेत असे आमचे कार्यकर्ते आणि आमचे उपसेक्रेटरी सुयोग गोविंद साबले ते इथे नाही आहेत, साऊथ आफ्रिकेला आहेत. तरी पण मी त्यांचं नाव घोषित घेऊन त्यांचा इथे सत्कार करतो. बट टाळ्या वाजून त्याचा थोडासा सत्कार करायचा आहे. नक्कीच, म्हणजे आपली आजची स्पर्धा अगदी 7 समुद्र पलीकडे पोहोचून ठेवलेत. अगदी साऊथ आफ्रिकेमधून देखील आपल्याला आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रोख रक्कम देखील दिली जाते. लाख मुलाचं सहकार्य देखील केले गेलंय. धन्यवाद. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते ते नवीवाडी या संघाची. आमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. नवीवाडी स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अगदी 2 षटकांचा सामना असेल. या कुडतुडी गोलवाडीमध्ये म्हटलं ना तर अगदी बाप लेक म्हणजे अगदी जोडी या मैदानामध्ये दाखल आहे. शूरवीर सँडी यांचे सुपुत्र देखील ऑफसाईडला क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज रिशीद आणि त्याला मात्र सामना करतील. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो. हॅलो, शैलेश बिरवाटकर यांचं स्वागत. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली जातोय. मोठा शिकार मानला जात आहे. गोल्डन शिकार पहिला हादरा बसतोय तो नवीवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन. अचूक गोलंदाजी मात्र करण्यामध्ये यशस्वी झालाय तो रशीद डीजे. डीजे थँक्यू. अगदी 2 षटकांचा मात्र सामना आहे. अचूक गोलंदाजीमध्ये करण्यामध्ये रिशीद मात्र अचूक गोलंदाजी करतोय. शाबासकीची थाप देखील त्याला दिली जाते शूरवीर सँडी यांचे सुपुत्रांकडून. कारण त्याला माहिती आहे आपला सामना विजयी करायचा आहे, आपल्या संघाला मात्र विजयी करायचा आहे. त्याला कुठेतरी तो झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, पण मात्र स्वतः गोलंदाजाने तो जज केला आणि मोठा हादरा बसवून दिला तो नवीवाडी या संघाला. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो. हो, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. सँडी दिवेकर कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हेलियन. मोठी झेल घेण्याचा प्रयत्न केला सँडी दिवेकर यांनी. एकदा जोरदार टाळी वा. डीजे थँक्यू डीजे. अगदी मानावं लागेल, चांगली जज केला आणि दुसरा हादरा बसलाय तो नवीवाडी या संघाला. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून युवा स्टार गोलंदाज कुर्तुडी गोलवाडी या संघाचा, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 10. सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आहे, पण सचिन तेंडुलकर सरांना कमीत कमीत आपण गोलंदाजी करताना पाहिलंय. त्यांनी जे प्रत्युत्तर केलंय ते फलंदाजीतून. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो मेहुल. हॅट्रिक मात्र सुवर्ण संधी आहे. पाहूया होते का हॅट्रिक. तिसरा गोलंदाज ठरला जातोय का आजच्या स्पर्धेमध्ये. कमबॅक केलं या गोलंदाजाने. पंचांकडे मात्र अपील करताय स्वतः कर्णधार. निर्धाव चेंडूची सांगता होते. अचूक गोलंदाज मात्र करतायत ते. स्ट्राईक एंडला नेहमी गोलंदाजी करणारा युवा स्टार गोलंदाज. यावेळेस मात्र सागर स्वतः गेल्या मोसमामधून कर्णधाराची जबाबदारी आहे. आणि सँडी देवेकर आणि अचूक विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. निर्धाव चेंडूची सांगता मानावला गेल्या गोलंदाजीला. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा तो मात्र पाहायला मिळतोय. आणि कदाचित मेडनवरचा देखील सुवर्ण संधी आहे. 4 चेंडू मात्र हाताळले गेलेले आहेत आणि एकही धाव मात्र उघडता आली नाही आहे ती नवीवाडी या संघाला. आणि 2 विकेट देखील महत्वपूर्ण गमावले गेलेले आहेत. म्हणजे वर्चस्व अगदी गोलंदाजीतून करतोय तो कुडतुडी गोलवाडी हा संघ. मानावा लागेल. अगो टप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा मात्र घेता येते ही जोडी नवीवाडी या संघाची. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. स्कोर बोर्डवरती मात्र शुभारंभ होतोय तो 2 या धाव संख्येने.
अचूक फलंदाजी मात्र करतोय तो मेहुल. भावार्थला मात्र नॉन स्ट्राईकला ठेवलं जातंय. कदाचित भावार्थला मोठी स्ट्राईक द्यावी लागेल, मात्र मेहुल आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणासाठी दाखल सँडी दिवेकर बाउंड्री लाईनच्या वरून क्षेत्ररक्षण मात्र करतायत. थ्रो यायच्या आधीच अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि थोडीशी हाईट कमीच होतात अगदी कर्णधाराकडून, त्याचा फायदा मात्र होतोय. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 3 धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. स्कोअरबोर्ड होतोय तो 5. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद. नवीवाडी या संघाची धावसंख्या होते ती 5. प्रसादने ज्या अगोदरचा सामना झाला त्याच्यामध्ये जी हॅट्रिक घेतली होती त्याला मात्र रोख रक्कम दिली जाते. मी विनंती करतो प्रसाद कोंडे पंचतन या संघाचा प्रसाद गोलंदाज याला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक दिले देतात. मी विनंती करतो आपण पारितोषिक घेण्यासाठी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आता मात्र अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो वैभव पवार. त्याचा मात्र सामना करतील तो भावार्थ. लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रहार केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय काय. पंचांचा डिसिजन येईपर्यंत आपण थांबायचं आहे. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. डीजे थँक्यू डीजे. अगदी नवीवाडी आणि पास्टी या संघाला विनंती, कोंडे पंचेतन आणि पास्टी या संघाला विनंती करतो आपण तिसऱ्या सामन्यासाठी टॉस का बॉस करण्यासाठी यायचंय. पहिली सेमीफायनल होईल ती अगदी पास्टी आणि कोंडे पंचेतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावे बरोबर तिसरी धाव देखील परिपूर्ण होते. थोडीशी थ्रो कुठेतरी चुकीचा होतोय आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो नवीवाडी या संघाला आणि मात्र मोठा हादरा बसतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि बॅक टू डग आउट नवीवाडी. हॅलो हॅलो. आमच्या धनगर मलईचे समाजसेवक शैलेश माडिक यांच्याकडून आमच्या मंदिरासाठी शैलेश बिरवाटकर यांच्याकडून आमच्या श्रीकृष्ण मंदिरासाठी 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आमचा आभारी आहे. आमच्या निगडी गोलवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे तसेच समर्थ महिला मंडळातर्फे तसेच आमच्या सर्व नवतरुण मित्र मंडळातर्फे त्यांचा आमचं आम्ही आभार मानतो. नक्कीच आपला आराध्य दैवत श्रीकृष्णाच्या जीर्णोद्धार आहे आणि त्याच्यासाठी लाख मोलाचं सहकार्य होते. फुल टॉस अगदी कमबॅक केलं होतं गोलंदाजाने. आता मात्र आमचे पंच गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर धाव येते. दोन्ही हात समांतर करून एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 9. मोठे फटके मात्र करावे लागतील. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो निखिल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि एकेरी धाव बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 10. 3 चेंडूंचा मात्र सामना बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. गेली 20 ते 25 वर्ष आपल्या एका संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी नेहमी प्रतिनिधित्व देखील करत होते. आता मात्र थोडेस आपल्या संघाला सहकार्य करतायत. अनुभवी गोलंदाज आहेत ते म्हणजे वैभव पवार. गोलंदाजी मार्कवर सज्ज. अचूक गोलंदाजी, थोडी कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्याकडून. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरी थोडीसे थ्रो कुठेतरी चुकीचं होतोय आणि त्याचा फायदा मात्र नवीवाडी या संघाला होतोय. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय. रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल चौथ्या चेंडूवरती आणि 3 धावा. चौथ्या धावेचं कॉल अगदी घेत होते आणि मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये कदाचित 4 चेंडू झाले ना. 3 धावा परिपूर्ण. 4 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूचा मात्र सामना बाकी आहे. 3 धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 13.
मेहुलला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागली. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो ऋषिकेश. नाणेफेक केली जाते. पंच मात्र दोन्ही हात सभांतर करतायत. तू चल मैं आया याच पद्धतीने मात्र क्रिकेट पाहायला मिळतोय तो नवीवाडी या संघाची. प्रत्येकाला मात्र खेळण्याचा चान्स मिळतोय. 2 षटकांचा मात्र सामना आहे आणि मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडीशी आत्महत्या करावी लागली. थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते ते नवीवाडी या संघाकडून. अगदी 4 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूचा मात्र सामना आहे. हो स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय होतोय समीकरण. हो आउट मात्र जस्ट जयने मात्र चांगली जज कॅच केली गेली आणि मोठा हादरा बसतोय तो नवीवाडी या संघाला. वैभव पवार यांनी मात्र कमबॅक केलंय. अगदी शेवटच्या चेंडूचा मात्र सामना बाकी आहे आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली जाते. धावसंख्या मात्र होती ती 14. स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल होत आहेत. अल्पेश मिरगळ अनुभवी फलंदाज आहेत. आता मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी असेल. एक शेवटचा चेंडू आहे. अगदी सीमारेषे पार चेंडू केला गेला तर 20 ही धावसंख्या होऊ शकते. धावसंख्या होते ती 14. म्हणजेच अगदी फेब्रुवारीची व्हॅलेंटाईन डेची तारीख म्हटली नंतर 14 तारीख येते. तो जर गिफ्ट द्यायचा असेल तर मोठा फटका मात्र कर्णधाराला आपल्या फलंदाजीतून आणावा लागेल. आत्मविश्वासाने मात्र फलंदाजी करावी लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वी देखील होत आहेत काय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करता यशस्वी झाले. 3ऱ्या धावेचं कॉल दिलं जाते. पाहूया परिपूर्ण होते काय. थोडीशी मिस्टेक होते अगदी वैभव पवार यांच्याकडून आणि 3 धावा परिपूर्ण. तिहेरीचं 4थ्या धावेचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वतः कर्णधाराला आत्महत्या करावी लागली. एक शॉर्ट रन. 2 अगदी जो सामना आहे पहिली सेमीफायनल त्याच्यामध्ये पास्टी आणि कोंडे पंचतन. याच्यामध्ये कोंडे पंचतन नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले गेलंय. पहिली सेमीफायनल आपण जाणार आहोत. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. पहिल्या इनिंग मध्ये 12 चेंडूचा सामना झाला. त्याच्यामध्ये नवीवाडी या संघाने कुडतुडी गलवाडी या संघासमोर अगदी 12 चेंडू मध्ये तब्बल धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. ते कंपल्सरी बनवाव्या लागतील. त्या 17 धावसंख्या बनावी लागेल. 17 म्हटल्याच्या नंतर कोणाला मिळतोय खतरा. आता मात्र सलामी जोडी. जिग्नेश जिवेकर यांचा स्वागत श्री रुपेश माडिक करतील. हॅलो नवीवाडी या संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कुडतुडी गवलोडी या संघाची मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची. मित्रांनो थोडंसं सहकार्य करायचं आहे. हॅलो आमच्या निगडी गोलवाडीचे कुंभार समाजाचे समाजसेवक अनिल अध्यक्ष कुंभार समाजाचे अध्यक्ष श्री अनिल नथुराम अंजलेकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याच्यानंतर आमच्या गावचे समाजसेवक श्री संतोष माडिक यांचा आम्ही स्वागत करतोय. आमच्या गावचे कार्याध्यक्ष रुपेश माडिक त्यांचं स्वागत करतो. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 12 चेंडू तब्बल बनवायचे आहेत. कुडतुडी गवलोडी या संघाला 17 ही धावसंख्या. सलामीवीर जोडी मात्र सागर कर्णधार आपण मैदानामध्ये दाखल करायचे आणि आपले 11 प्लेयर घेऊन मैदानाच्या बाहेर थोडंसं व्हायचं. नंतर आमच्या गावचे बालकृष्ण माडिक बालकृष्ण भिकाजी माडिक यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावचे सचिन साबळे त्यांचा सत्कार करतो. स्वागत करतो. कर्णधार थोडंसं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो कुडतुडी गवलोडी सागर कर्णधाराला विनंती करतो सलामीवीर जोडी थोडंसं आम्हाला सहकार्य करायचं आहे. आमच्या तालुक्यातील धनगरमलीचे समाजसेवक शैलेश बिरवटकर यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावचे माजी अध्यक्ष सुनील ठीक आहे सॉरी त्यांचं स्वागत. सलामीवीर जोडी मात्र ज्यांनी बोरवलीचा गेल्या मोसमामध्ये मैदान गाजवला
सेमीफायनल मध्ये आम्हाला पराजय मिळाला, पण हीच जोडी मात्र अनुभवाने तोच अनुभव घेऊन मात्र मैदानामध्ये दाखल होते ती. एका बाजूला वैभव पवार, दुसऱ्या बाजूला सँडी दिवेकर. शूरवीर का बल्ला, पुरे दुनिया में मचा रहा है हल्ला, असा मात्र फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो वैभव पवार. स्ट्राईक एंडला अनुभवी फलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो भावार्थ. या क्रिकेट अगदी मसरा शिवधन असोसिएशनच्या क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 16 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. अगदी काही जण संघांना मात्र पराजय व्हायला लागलं, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याचा जर्सी क्रमांक 2 आहे त्याचा मात्र सामना करेल तो वैभव पवार. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. एका बाजूला जर पाहिलं ना तर गोलंदाजी मार्कवर आहे तो अगदी भावार्थ, त्याचा देखील जर्सी क्रमांक आहे 2 आणि फलंदाजी करतोय तो वैभव पवार, त्याचा देखील जर्सी क्रमांक आहे 2. तो मात्र वर्चस्व केलाय तो अगदी युवा स्टार गोलंदाजाने, तो म्हणजे भावार्थने. अगदी मात्र राजेंद्र दिवेकर यांच्या माध्यमातून मात्र एटीएम उघडलं जातंय. सँडी दिवेकर यांच्यासाठी मात्र प्रत्येक षटकाराला 200 रुपयाची रोख रक्कम असेल. भावार्थने मात्र फलंदाजीतून निराशेजनक थोडीशी परिस्थिती पाहायला मिळाली. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, स्पीडअपची मात्र गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू देखील वैभव पवारला मात्र स्तब्ध ठेवलंय. बेकंबे बेदून 4 मात्र ही धावसंख्या, कारण का एकाचा जर्सी क्रमांक 2 आणि त्याचा स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय, त्याचा देखील जर्सी क्रमांक 2 आहे, पण वर्चस्व मात्र करतोय तो मात्र भावार्थ. अगदी आपल्या गोलंदाजीतून चांगला भावार्थ देतोय तो नवीवाडी या संघाला. वैभव सारख्या अनुभवी फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलंय. मात्र टार्गेट किती आहे ते मला माहित नाहीये, पण मला मात्र स्तब्ध ठेवायचंय. हो, झेल होता पण मात्र थोडेसे कीपरच्या वरून गेलाय आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव या संख्येने मात्र शुभारंभ होतोय तो कुडतुडी गवळी या संघाचा. एका बाजूला जर पाहिलं अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. जरी माझी 17 ही धाव संख्या असली तरी गोलंदाजाने निर्धाव चेंडू जर टाकले ना तर आपण मात्र वर्चस्व करू शकतो, तो म्हणजे नवीवाडी हा संघ. तो कारनामा मात्र करावा लागेल भावार्थाला. 3 चेंडू मध्ये 1 ही धाव संख्या आपण मात्र खर्ची करतोय. चौथा चेंडू मात्र हाताळण्यामध्ये यश होते. फुल टॉस मिळाला, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणासाठी तैनात स्वतः कर्णधार. थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून आणि 1च धावेवरती समाधान मानतायत. 1 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती वधारते, स्कोरबोर्ड होते धाव संख्या होती ती 2. एका बाजूला पाहिली तर 2ची हॅट्रिक झाली. फलंदाजाचा देखील 2 अगदी क्रमांक आहे तो 2, जर्सी क्रमांक गोलंदाजाचा देखील जर्सी क्रमांक आहे 2 आणि स्कोरबोर्ड वरती मात्र धाव संख्या होती ती देखील 2. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो सँडी दिवेकर, ज्यांच्यासाठी राजेंद्र दिवेकर यांनी एटीएम उघडले. प्रत्येक षटकाराला मात्र 201 रुपयाची पारितोषिक असेल आणि आवश्यकता असेल ती मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 8 चेंडू मध्ये गोलंदाज मात्र लावतोय काय वाट, पण सँडी दिवेकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, जातोय सीमारेषेवर, येतोय खटकारी षटकार, छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा आणि याचबरोबर 200 रुपयाची रोख रक्कम देखील लागू होते. सँडी दिवेकर, शूरवीर का बल्ला, आजी भाईंदर नगरी में मचा रहा है हल्ला, जर्सी क्रमांक आहे 12. आता मात्र समीकरण बदलतोय. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. कदाचित राजेंद्र दिवेकर यांच्या मानधनाकडे लक्ष न देता माझा संघ कसा विजयी होईल याच्याकडे मात्र लक्ष लागलंय तो सँडी दिवेकर यांचं. कारण मसरा शिवधन असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी शुभारंभ केलाय तो श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ निगडी गोलवाडी या संघाने आणि एक शांतमय वातावरणामध्ये आजचे सामने पाहायला मिळतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून वारंवार डिकार स्पोर्टच्या माध्यमातून प्रेक्षेपण केलं जातं. डीजे मास्टर देखील सुमधुर संगीत देखील ऐकायला मिळतो आणि ज्यांचा सकाळपासून आपण एक गोड आवाज ऐकलात. आजचे मुख्य समालोचक आमचे साथीदार नेहमी असतात ते अजयजी कासार साहेबांचं आणि आमचे गुरुवर्य जे फलंदाजी करतायत शूरवीर सँडी समालोचक मध्ये. अगदी समालोचक मराठीतून पाहायला मिळतं पण सँडी दिवेकर हिंदी मधून करत असतात. गोलंदाजी मार्कवर सज्ज भावार्थ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक केला या गोलंदाजाने, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. मोठा हादरा बसला जाता येतो सँडी दिवेकर, कमबॅक केलाय तो या गोलंदाजाने भावार्थने. पंच मात्र आकाशाकडे बोट करतायत आणि बॅक टू डग आउट खेळ मात्र खल्लास केलाय तो सँडी दिवेकर यांचा. हॅलो आमचे गावचे समाजसेवक आणि जे श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघासाठी प्रथम पारितोषिक 20,000 आणि आकर्षक चषक असे दिलेले आमचे गावचे समाजसेवक श्री दीपक रामचंद्र माडिक
यांचं इथे आगमन झालेले आहे, तरी क्रिकेट संघातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सँडीबाई कडून थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. चांगली फलंदाजी होत होती. आता मात्र समीकरण येतोय 6 चेंडू आणि करण अंबालाला मात्र आठवावं लागेल. तेवढीच धावसंख्येची आवश्यकता आहे, म्हणजे 9 धावांची आवश्यकता आहे. अचूक फलंदाजी मात्र गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र हॅलो, सर्व गोलवाडी जे नवतरुण मित्रमंडळ आहेत त्यांना सगळ्या स्टेजवर यायचं आहे. ज्याने आपल्याला स्पॉन्सर केलंय फर्स्ट प्राइज, त्यासाठी आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. जे गोलवाडी नवतरुण मित्रमंडळ आहेत, गोलवाडी निगडीमधील जे सर्व नवतरुण मित्रमंडळ आहेत, त्यांनी सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. ज्याने आपल्याला फर्स्ट प्राइज दिलाय त्याचा सन्मान करायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर प्रसन्न स्ट्राईक आणि त्याला सामना करतील ते वैभव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अनुभवी फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलं जात आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. याच पद्धतीने जर गोलंदाजी केली ना तर नवीवाडी हा संघ देखील विजयी होऊ शकतो. आता मात्र मोठा हादरा बसला गेला. रनआउटच्या स्वरूपामध्ये सँडी आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मात्र फायदा होतोय काय नवीवाडी या संघाला. वैभवकडे देखील अनुभव आहे. मोठे फटके खेळू शकतो. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जातंय. समीकरण थोडंसं सोपं होतंय. अगदी 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता है. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. युजी पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन स्वतः जर्सी क्रमांक घालून कर्णधार मैदानामध्ये दाखल होतोय तो सागर पवार. अनुभव आहे सागर पवारकडे. आपण स्वतः कर्णधार आहोत. कर्णधार आल्याच्या नंतर मॅच फिनिशिंग करू शकतो एवढा मोठा विश्वास कर्णधाराचा आपल्यावरती आहे आणि स्वतः अगदी मैदानामध्ये दाखल झालाय. पाहूया गोलंदाजीतून वर्चस्व करतोय काय गोलंदाज. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं अवघडकडे चाललंय. तो गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे. जर्सी क्रमांक 12 ज्याने आम्हाला वर्ल्ड कप जिंकून दिलं ते युवराज सिंगने प्रत्येक सामना विजयी करून ठेवलाय. 15 अंडर 19 15 चा चषक पाहिला तो देखील युवराज सिंग विजयी झालाय. आणि 19 वर्षाखालील देखील युवराज सिंग चषक विजयी झालाय. वर्ल्ड कप देखील युवराज सिंगने विजयी झालेला खेळाडू आहे. तेच जर्सी क्रमांक घालून गोलंदाजी सज्ज होतोय. अगदी 4 चेंडू सामने स्लोअरची गोलंदाजी करतोय. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. आता मात्र समीकरण होतोय 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सागर पवार स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. स्लोअरची गोलंदाजी मात्र करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. येतोय सीमारेषे पालखंड षटकार. छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. मानावा लागेल या फलंदाजाला. मोठा फटका. मूर्ती लहान पण कीर्ती महान करून ठेवली. सामना मात्र संपुष्टात आणण्याचा मात्र प्रयत्न केला गेलाय. हा मात्र दडपण घेतला ना या सागर पवारने. मी स्वतः कर्णधार आहे आणि मी एकाकी हार मानणार आहे. आता मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय ते या फलंदाजाने. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. हॅट्रिक करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. पण सागरने मात्र सामना एके हाती नेऊन ठेवला या षटकाराबरोबर. 1 धावेची आवश्यकता आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेबरोबर कुर्तुडी गोलवाडी या संघ विजयी होतोय. 3ऱ्या सामन्यामध्ये दाखल होतोय. अभिनंदन या संघाचं. धन्यवाद. ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं मानकरी दिलंय ते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आमच्या श्री कृष्ण मुरारी क्रिकेट संघ गवलवाडी निगडी यांच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात आणि लाख मुलाचं सहकार्य आम्हाला केलात त्याबद्दल देखील आमच्या निगडी गवलवाडी या संघाच्या वतीने, गावाच्या वतीने, मंडळाच्या वतीने, महिला मंडळाच्या वतीने, युवकांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढील गोड आवाज आपण ऐकणार आहात ते आमचे सकाळपासून समालोचन करतायत ते अजय कासार यांना विनंती करतो. मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो की आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. राजेंद्र दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण सँडी दिवेकर यांना 201 रुपयाची रोख रक्कम लावली गेली आणि ती रोख रक्कम आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. हॅलो हॅलो. आमच्या वडगर गावचे समाजसेवक, आमच्या गावचे जावई दिग्विजय मोहन रिकामे यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. दिग्विजय मोहन रिकामे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच आमच्या या कार्यक्रमासाठी ज्याने फर्स्ट प्राइज दिलेलं आहे ते मान्यवर आमच्या या स्टेजवर उपस्थित आहेत. त्यांचं मी नाव घेतो. श्री दीपक रामचंद्र माडिक यांनी या
ह्या सामन्यांसाठी फर्स्ट प्राइज दिलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांचं स्वागत आमच्या गावचे सुनीलजी तांबडे माजी अध्यक्ष, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष सुनीलजी तांबडे हे त्यांचा सत्कार करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करा. नक्कीच अगदी सँडी दिवेकर साहेबांना 200 रुपयाची रोख रक्कम लावली दिली जाते, कारण त्यांचं स्वप्न आहे की हा गोल्डन चषक जो निगडी गोलवाडीचा आहे तो आमचं नाव तिथे कोरायचा आहे. प्रयत्न त्यांचे चालू आहेत. मान्यवरांचं याच्यावरती सन्मान केलं जात आहे. सर्व गवलवाडी निगडी गवलवाडी मधील सर्व नवतरांना विनंती करतो की कृपया करून स्टेजकडे यायचं आहे. ज्याने आपल्याला फर्स्ट प्राइज दिलेला आहे त्याच्यासाठी आज स्वागतासाठी सगळ्यांनी यायचं आहे. कृपया करून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. धन्यवाद. साहेबांचं मात्र याच्यावरती सन्मान केलं जाते. मायेची शाल अगदी दीपकजी माडिक साहेब यांनी आमच्या मंदिरासाठी सुद्धा 51,000ची देणगी दिली आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. कृपया जोरदार करून टाळ्या वाजवायच्या. मंदिरासाठी सुद्धा 51,000ची देणगी दिली आहे त्यांनी. एक मिनिट. पहिली सेमीफायनल आपल्याला मात्र पाहायला मिळते ती श्रीकृष्ण चषक 2025. धन्यवाद. धन्यवाद दीपकजी माडिक साहेब. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अक्षर दीपक माडिक यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावचे कार्याध्यक्ष, मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष